हॅलो एव्हरीवन. सकाळची सुरुवात ही माझ्या मस्त अशा फ्रेश अशा सुरुवात केली आहे मी. झाडावरची फुलं काढणं. चला, दिवसाची सुरुवात तर खरं निसर्गाच्या सान्निध्यातून झाली आहे माझी. तर खरं मनाला एक वेगळी शांतता मिळते माझ्या तर. आणि माझ्यासाठी दिवसातल्या सर्वात आवडत्या कामापैकी हे एक आहे, बागेतली फुलं काढणं. ही फुलं फक्त बागेचं सौंदर्य वाढवत नाही, तर आपल्या आयुष्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात बरं का. फुलं आनंदाचं, प्रेमाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. एखादं फूल पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होतं. म्हणूनच तर देवपूजा असो, उत्सव असो किंवा कोणताही शुभप्रसंग असो, फुलांना नेहमीच विशेष स्थान दिलं जातं. फुलं आपल्याला एक वेगळा संदेश देतात. किती अडचणी आल्या तरी स्वतःचं सौंदर्य, सुगंध हे जगभर पसरवतात. आणि हेच आपल्यालासुद्धा आलं पाहिजे ना, नाही का? तुम्हाला काय वाटतं? मातीमध्ये रुजून उन्हाचा पावसाचा सामना करूनही ती हसत फुलतात. आणि कदाचित म्हणूनच फुलांकडून आपण आयुष्य जगण्याची प्रेरणा घेऊ शकतो. मला तर खूप छान वाटतं ह्या फुलांकडे बघून. एकदम फ्रेश फिलिंग येते मला कायम. आणि आज बऱ्यापैकी जास्त फुलं निघाली होती बागेतून. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling. चला, मी जशी एक टेक्निक शिकले तसंच माझ्या बाळाने सुद्धा पेंडल मारायला शिकलं बरं का. म्हणजे तिला आयडिया तरी आली सायकल कशी पुढे जाते. आणि त्यानंतर ना दुपारी मस्त पिक्चर लावला होता मी हॉटस्टारवरती, जॉली LLB 3. खूप सुंदर होता. शेतकऱ्यांवरती होता. बघितला नसेल तर नक्की बघा, खूप छान होता. त्यानंतर मग दुपार झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये. अधिक मास आहे म्हणूनच म्हटलं चला, जोडव्याही करायच्या आहेत मला आणि बहिणीला. तिचासुद्धा पहिला अधिक मास आहे म्हणून आम्ही सोनाराकडे जातच होतो. पण तिथं जात जाता आमचं एक काम वाढलं, ते म्हणजे हे बघताय ना, इतके सारे पंक्चर्स होते. जवळपास 5 ते 7 पंक्चर होते. पूर्ण टायर खराब झाला होता. पण आम्ही तशीच हवा मारून पुढे गेलो. त्यानंतर ह्या जोडव्यांच्या डिझाईन पाहिल्या. खूप सुंदर सुंदर होत्या. पण ह्या ज्या पिळ्याच्या आहे ना, त्यात एकच डिझाईन. चला, मीही चेंज करून घेतली. त्यानंतर आम्ही भांड्यांच्याच ह्याच्यात आलो, दुकानात आलो. खूप सुंदर भांडी होती. बापरे, इथं इतकं भारी कलेक्शन होतं. आणि आपण बायका म्हणलं ना, तर भांडी असो, कपडे असो किंवा साड्या असो, वेडाच होऊन जातो नाही का. माझंही तसंच आहे. खूप सारी भांडी होती. खूप नवीन नवीन ट्रायप्लायमध्ये पितळेची सगळी भांडी होती. वेगवेगळे कुकरचे स्टाईल्स. इतकं भांड्यांमध्ये प्रेम आहे ना माझंसुद्धा. पण घरात ऑलरेडी असताना इतका आपण मोह टाळतो ना. मी खूप इथं माझा मोह टाळला होता. सगळ्या गोष्टी तर मला घ्यायच्या वाटत होत्या, पण नाही. चला, इथे मी टिफिन पण बघितलेत, कारण आता बाळालासुद्धा स्कूलला टाकायचं आहे. सो मी बघत होते, पण मला फारसे काही आवडले नाही. पण बाकीची भांडी खूप भारी होती. इथं उरुळी वगैरे खूप छान छान स्टाईलमध्ये होते. प्रत्येक भांडं इथं भेटू शकतं. आणि इथे लिटरली पाळणेसुद्धा होते. म्हणजे बघताय ना, इथं पाळणेसुद्धा आहेत. खूप भारी होतं, मला फार आवडलं. नंतर मग मी माझी जोडवी चेंज करून घेतली. हे अशी काही डिझाईन घेतली. घरी आल्यावर म्हटलं चला, भूक लागली आहे म्हणून म्हणलं टोमॅटोचं इन्स्टंट सूप बनवावं. इथं मी घेतले 2 टोमॅटोज. त्यामध्ये तुमच्याकडे बीट असेल तर नक्की बीट टाका, कारण बीटाने ना खूप छान असा रंग येतो. त्यानंतर एक कांदा टाकला आहे. नंतर लसूण घेतल्या 4 ते 5 पाकळ्या. आणि जे तुमच्याकडं कोथिंबीर आहे त्याचं दांड्यासहित ती टाकायची. आणि ह्याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे. खूपच भारी यम्मी लागतं टोमॅटो सूप. आणि जर तुम्हाला खूप इन्स्टंट भूक लागली असेल ना, ते लवकर इन्स्टंट होतं. वेगवेगळे सूप्सही आपण ट्राय करू शकतो, पण हे माझं फेवरेट आहे. आणि हे बाळांना पण देण्यासाठी खूप छान आहे. नक्की तुम्ही ट्राय आउट करू शकता. चला, इथे शिजून झालेले आहे टोमॅटोचे जे आपल्याला स्किन असते ती सगळी मी काढून घेतली, कारण ती ग्राइंड होत नाही. आणि हे जे काही आपण शिजवून घेतले ते मस्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. फिरवून घेताना तुम्ही थोडंसं मीठ टाका आणि साखर टाका. साखर टाकल्याने ना इतका छान टँगीनेस येतो ना ह्या सूपला. नक्की तुम्हाला आवडेल, नक्की ट्राय करा. Whispering pines
नाही, मग बेसिक फोडणी द्यायची इथे तुम्हाला. थोडंसं जिरं टाकायचं आणि त्यानंतर लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि जी आपण प्युरी फॉर्म केलेला आहे टोमॅटो कांदा वगैरे त्याची ती इथे टाकून द्यायची. त्यामध्ये छान उकळी आणायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काय म्हणतात आपल्या मिरी जी असते ती त्याची पूडसुद्धा टाकू शकता, जिरं पावडर टाकू शकता, चाट मसालासुद्धा टाकू शकता. पण आम्हाला हे प्लेनच खूप छान लागतं आणि हे खूप सुंदर लागतं, त्यामुळे मी प्लेनच ठेवते. I am found, oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm, the stars and the moon, teach me the light. फोडणी देताना थोडंसं हिंगसुद्धा टाका, त्याचा स्मेल खूप छान येतो ह्याला. त्यानंतर ही अशी सिंपल अशी टोमॅटो सूप होतो. बाऊल भरून घेतलं ना की आपल्याला 2 ते 3 तास छान तुम्ही घेऊ शकता. डाएटवाल्यांनासुद्धा तुम्ही घेऊ शकता. खूप छान लागतं हे. हे तुम्ही असा ब्रेड जो असतो तो छान टोस्ट करून तुम्ही त्याच्याबरोबर सर्व करू शकता. आणि ह्याला जर बीट असेल ना तर असा छान मस्तपैकी ह्याला कलर येतो ना. बीट टाकून नक्की तुम्ही ट्राय करा. त्यानंतर हे फ्रेश क्रीमसोबत छान सर्व केलं आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं. चला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय केली की नक्की मला सांगा तुम्हाला कशी वाटली. चला इथेच मी माझा व्लॉग एंड करते, छोटूसा असा. भेटूया पण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. बाय.